विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण जर मुख्य परीक्षेबद्दल बोलत असू तर आयोगाच्या म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या 2013 पासून 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. एका बाजूला जीएस आणि एसए आणि दुसऱ्या बाजूला तुमचा वैकल्पिक विषय जर निवडला असेल तर तो. या प्रश्नपत्रिका तुमचं जर माध्यम इंग्रजी असेल इंग्रजीमध्ये अवेलेबल आहेत, त्या हिंदीमध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्ही जर मराठी माध्यमातून तयारी करू इच्छित असाल तर या प्रश्नपत्रिका आणि मी ते पुस्तक दाखवणार आहे. आता इथं मी भूगोलाचं पुस्तक दाखवते. हा भूगोल वैकल्पिक विषय आहे. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, त्यानंतर अर्थात भूगोल, इतिहास, अँथ्रोपॉलॉजी हे जे काही 6 ते 7 महत्त्वाचे विषय आहेत तर त्याच्या 2013 पासून 23 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका मूळ इंग्रजीमध्ये आपण ठेवलेले आहेत आणि मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे. हे वैकल्पिक विषयाच्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत. नंबर 2, सामान्य अध्ययन इन एसे युनिक पब्लिकेशननं जाणीवपूर्वक मराठी मीडियम मधल्या विद्यार्थ्यांना सोयीचं जावं त्यासाठी 2013 ते 23 जीएस 1, 2, 3, 4 असे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स आणि शिवाय एसेचा 5वा पेपर. आपण सोयीसाठी त्याला 5वा पेपर असं मानतोय. 13 ते 23 या कालखंडातल्या म्हणजे 11 वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका ज्याला शॉर्ट फॉर्म वापरला तर PYQs युनिक पब्लिकेशननं मराठीमध्ये अनुवादित केलेले आहेत. पण आम्ही केले काय, इंग्रजी मधला मूळ प्रश्न ठेवलाय आणि त्याच्या खाली त्या इंग्रजी प्रश्नाचा मराठीमध्ये अनुवाद दिलेला आहे. सो इंग्रजी पण तुम्हाला सवय व्हायला पाहिजे आणि त्याचा मराठी नेमका अनुवाद काय आहे हेही आपण बघितलेलं आहे. त्यामुळं मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी जरूर हे पुस्तक, हे फक्त PYQs आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, जी मी तिसरी पायरी म्हणून तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे सो वैकल्पिक विषयाच्या आणि सामान्य अध्ययन प्लस एसे 13 पासूनच्या 23 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघायला पाहिजेत. आता या प्रश्नपत्रिका 2 वेळा तरी वाचा आणि मग अभ्यासाला तुम्ही लागा. अभ्यासक्रम बघितल्यावरती जसं मला प्रत्येक पेपरमध्ये त्यातल्या विषयांमध्ये काय साधारण अभ्यासायचा आहे, कशा कशाचा अभ्यास मला करायचा आहे याचा जसा अंदाज येईल तसंच त्या विषयावरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर 13 ते 23 या काळातल्या बघितल्या तर तुम्हाला काय प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, त्याच्यातनं संबंधित विषय आपल्याला नेमक्या कोणत्या पद्धतीने अभ्यासावा लागेल, किती तपशीलवार अभ्यास करावा लागेल, किती डिटेल अभ्यास करावा लागेल, किती खोल आपल्याला जावं लागेल, कशा कशा प्रकारच्या बाबींचा अभ्यास, त्याच्यामध्ये संकल्पना असतील, काही फॅक्च्युअल बाबी असतील, काही डेटा असेल आणि महत्त्वाची म्हणजे अगदी तुम्हाला असं जी माहिती असते की या वर्षीच घटना घडलेली आहे